हॅलो एव्हरीबडीज, वेलकम टू अवर चॅनल. आज भेटूयात आपण आपल्या नवीन विषयामध्ये, म्हणजेच आपले मुकुंद भाऊजी यांनी त्यांच्या MB एंटरप्राइजेस म्हणजेच ब्रांच लँड कन्सल्टीच्या ऑफिसचं उद्घाटन ठेवलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या मिसेससाठी म्हणजेच आपल्या दीपाताईसाठी ब्युटी पार्लर म्हणजेच प्रशंसा ब्युटी पार्लरचं उद्घाटन ठेवलेलं आहे. तर हा सोहळ्याची जल्लोष तयारी सुरू आहे. तर चला जॉईंट व्हा आणि हा व्हिडिओ ब्लॉग नक्कीच बघून काढा. तर मित्र, सुरुवात करूयात आपण या ऑफिसपासून. हे ऑफिस आहे भाऊजींचं. आज ही सगळी तयारी त्यांची पूर्ण झालेली आहे. फक्त आता आवरासवर बाकी राहिलेली आहे. जवळजवळ रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे नुकतंच पोचलो आहे. तर म्हटलं चला आपण ब्लॉगिंग करायला घेऊ. ही तयारी जी छानरित्या चालू आहे तिला कॅच करू, खास तुमच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या प्रसिद्धीसाठी. तर चला मग काय तयारी चालली, कशी तयारी चालली बघूयात. तर ऑफिस पाहिलंच, ही खालची बाजू आहे ऑफिसची. ही आहे ब्युटी पार्लरची, जी दीपाताई सांभाळणार आहेत. तर सुंदर असा हा लोगो आणि ही त्यांचे कारागीर जे समजावून सांगतात की कशा पद्धतीने स्ट्रक्चर असणार आहे, काय असणार आहे. हाय फ्रेंड्स, कसं आहेस? हॅलो एव्हरीबडीज. आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आपण सगळेजण अजून जागे आहेत या खास प्रोग्रामसाठी. तर चला मग ही तयारी कशी चालू आहे बघूयात. तुम्ही घेतले सगळे, आले ना? यस. माझ्या तरी नजरेला तर स्टेज, मंडप, बॅनर्स वगैरे लावून झालेले दिसत आहेत. इथे मात्र एक नक्की जाणवलं की अफाट मेहनत घेतली होती भाऊजींनी या उपक्रमासाठी. तर या आदल्या रात्री आम्हा जमलेल्यांसाठी बनवलेल्या खास भोजनावर आम्ही सगळ्यांनी ताव मारला. लगेच 12चा काटा पुढे सरकत नाही तर 7 तारीख सुरू झाली. हे पाहून आम्ही सगळ्यांनी या दाम्पत्यास ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या. भाऊजींचं हे स्वप्न, त्यांचा उपक्रम साकार होताना अगदी भारावून गेल्यासारखं वाटत होतं. या उत्साहाच्या भरात रात्रीचे 1:30 वाजलेत, याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. अरे हे लेडीज आहे का? मला वाटलं इथंच आहे. येस येस येस, मस्त वास येते. पोरांनो, काम करा पण वाढू नका ठेवू. सुंदर, एकदम विश्वास बसत नाही आपलं. खरंच सुंदर, एकदम मस्त. क्या बात आहे. मनीषाला जॉब फिक्स येतात. येस, बोला बोला. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटी आपलं वेगळा आनंद आहे की नाही? मॅनेजर मॅडम, स्पीक इन इंग्लिश. हाऊ, व्हॉट्स युअर ओपिनियन टुडे? कॅन आय नो युअर ओपिनियन? अरे इकडे ना, इकडे. हां, या साईडला, या साईडला. या, क्या बात आहे. Yeah, thank you so much for your opinions and wishes. It's most helpful for our. काय फ्रेंड्स भेटत आहे? नाही, माझ्याकडे तर तुम्ही बघत आहात, खूप सुंदर अशी तयारी चालू आहे उद्याच्या उद्घाटनाची. तर कोरड्याची पुस्तक आपल्याला फक्त धूळ ऐक ओलं लावशील ना, तर ओल्याच्या डाग दिसतात. त्याचे फक्त ड्राय पुस्तक ड्राय. हां, लगेच आता ड्राय. हो हां, चला या आपण आता वरती जाऊया. वरतीसुद्धा काम चालू आहे. हां, चालेल ना? ओके. हां, दे माझ्याकडे, झाडू दे नाही तर माझ्याकडे दे दे दे. तर पॅन्ट स्वतः हँडल करून राहिलेला आहे. हे पण मला इथे नक्की म्हणावंसं वाटते की जिथे निरागस लहानांपासून तो मोठ्यांपर्यंत जी मेहनत अफाट घेतली जाते, तिथे यशस्वी प्रगती उंच झेप घेतल्याशिवाय राहत नाही. हे मात्र नक्की. वा, ही भिंत आहे. अरे रे, चॉकलेट कलर. हां, असं तेव्हा नुकताच लादा लावल्या होत्या, फक्त जिना नुकताच लावला होता. वाव. तर हे तुम्ही पाहत आहात. आपण ऑफिस क्लीन करायचं का? चालेल ना? चालेल, आपण ते करूया. सुंदर, क्या बात आहे. तर भाच्याचा हा सळसळता उत्साह पाहून मला सुद्धा राहावे ना, मग मी त्याला थोडाफार हलका फुलका प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. हा लोगो पाहून आणि ऑफिसमधलं हे बाकीचं फर्निचर पाहून नक्की वाटत होतं की हा सेटअप आता पूर्ण झालेला आहे. उद्या तो दिमाखात उभा असलेला दिसेल. हॅलो हॅलो. येस येस येस, एकच मिनिट. ऑफिसमधली आणि पार्लरमधली जवळजवळ साफसफाई आता आटोपत आली होती.
तर आता टीम आली होती बाहेरच्या वरांड्यातील साफसफाई करण्यासाठी. काय करत त्याला आपलंच कार्य आहे. स्किनला पिंपल्स होते त्याच्यामुळे मी असं करत नाही गरजेचं आहे ते केलंच पाहिजे. आपली स्किन काळजी घेतली तर आपलं पार्लर शोभेल ना, नाही का? नाही नाही गुड गुड गुड. चला नाही चलो आधी आप. आता तुम्ही इथे म्हणाल की मी फक्त शूटिंग काढण्याचंच काम केलं आहे, यांना काही मदत केली की नाही. तर वेळ मिळेल तसं मी शूट घेत होतो आणि थोडंफार हलकी फुलकी त्यांना मदतही करत होतो. तसं पाहता भाऊजींनी प्रायव्हेट माणसं लावून साफसफाईची कामं क्लिअर करून घेतली होती, पण शेवटी घरच्यांना थोडाफार हातभार लावल्याशिवाय आपलंसं वाटत नाही म्हणतात ना, अगदी तसं इथे फील येत होतं. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. हां गाईज 3 वाजता काम संपलं. हो आता आम्ही जाऊ 4 वाजता बघा आणि सकाळी 6 नाही तर 7 वाजता उठवायचं. येस आणि आपलं उद्घाटन करू तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत. नक्की आवर्जून बघा आणि कनेक्ट राहा. गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब. येस सकाळी ऑफिस आणि पार्लरसाठी आणलेल्या सगळ्या वस्तूंचा सेटअप व्यवस्थित लावून घेण्यात आला. चला तर मग सकाळी सकाळी या घरातील उत्साह पाहूया. बोला एवढे ग्राउंड. सो गाईज आता आम्ही गेट रेडी विथ मी करतोय. सो आम्ही आता कपडे घालतो. सो आता बघा कसं होतं ब्लॉगिंग. मी ब्लॉगिंग करते तर मला झुमकी पण घालून घातले. बघू आता कसं होतं. आम्ही आता मला रेडी झाल्यावर भेटतो. हे आलेले आचारी दिलेल्या वेळेनुसार भोजनाच्या तयारीला लागलेले दिसत होते. चला हा एक फेरफटका मारूया, कशी तयारी आहे तेही पाहूयात. या ना आतमध्ये घ्यायला पाहिजे. त्यांना मिक्सर द्यायचं ना. हा घरगुती कार्यक्रम आहे. आता कार्यक्रमासाठी निमंत्रित असलेले पाहुणे हळूहळू यायला सुरुवात झाली होती. चला आता वळूयात घरगुती मनोरंजनाकडे. हा ठीक आहे ओके. रंगत वाढत चालली होती. मी ऐकायचं घरातली लगबग आणि नेमून दिलेले जसे मंडपवाले, आचारी किंवा डेकोरेटर्सवाले हे आपली आपली नेमून दिलेली कामं अगदी सुरळीतपणे पार पाडताना दिसत होती. मॅनेजमेंटची धावपळ भाऊजींची मात्र दिसतच होती. त्यांच्या चांगल्या स्वभावाप्रमाणेच त्यांना चांगले साथ असलेली माणसंसुद्धा धावपळ करताना दिसत होती. ब्रायनचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप गुणी मुलगा आहे. डेकोरेटर्सवाल्यांनी त्यांच्या मंडप डेकोरेशन्सपासून तर जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत अगदी उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. मग मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला ही जलद तयारी? नक्की कमेंटमध्ये कळवा. कसला ज्यूस बनवणार आहे? कलिंगड पायनॅपल वेगवेगळे का? कार्यक्रमाची वेळ झाली आणि आम्ही ही तयारी करून घेतली. कसा दिसतोय तेही नक्की सांगा. छोट्या छोट्या आठवणी. तर जवळजवळ आता सगळीच तयारी परिपूर्ण झालेली दिसते. तर चला आपण कार्यक्रमाकडे वळूयात. टेस्टी, सुरक्षित आणि छान बनवा. येस चालू हां यांचा घेतला या अजून जवळून घेतो. कसं आहे तुमच्या हाताच्या चव आहेत त्यात. मग सगळ्यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोग होता. बाबा तुझ्या जोरात ज्यूस सुरू झाला. चालू
सज्ज झालेली दिसत होती. हे आम्ही आहोत आणि आता कार्यक्रमाची तयारी अशी चक्का चालू आहे. इथे प्रतीक्षा पाटील प्रतीक्षा पाटील त्यांचा चॅनल आहे इंस्टाग्रामला, सर्च करा आणि आनंद घ्या. सोबत त्यांची टीम तुमचं काय नाव? अंकुश भाई. ओके, चालेल. ओके. बरं, तुम्हाला माईने काढलेली ही रांगोळी आणि बाकीच्यांनी केलेली सजावट अगदी या कार्यक्रमाची शोभा वाढवत होती. चालेल तयारी ना आता चालू द्या काय केलं होतं करून वरचं काय केलं हो ना, अशा हिशोबाने तयारी झालेली आहे. हॅलो बाहेर कार्यक्रम सुरू झाला. हॅलो त्यांची सगळी टीम चालू आहे. सुस्वागतम संगीत सुरमई गायनाचा कार्यक्रम आणि आमच्या मामा म्हणजे दीपक कडलं यांनी केलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या कार्यक्रमाचं आकर्षण केंद्रबिंदू ठरलं. क्षणाच्या वाट पाहत आहात, तो क्षण थोडा जवळ आहे. आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत आणि आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत. एक उद्योजकाची नवीन कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7ची, म्हणजेच विद्युत रोषणाईच्या झगमगाटात आमंत्रित निमंत्रित पाहुणे शुभचिंतक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्तमरित्या पार पडणार आहे. आणि ही प्रशंसा एक गोडी मुलगी. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, कनेक्ट राहा ह्या चॅनलवर. पुढच्या भागात सविस्तर पाहूयात हा उद्घाटन सोहळा.